तर नमस्कार, कशा आहात? मजेत आहात ना? तर दिव्या ब्लॉग्समध्ये तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे। तर खूप दिवसानंतर आज व्हिडिओ बनवतेय। वेळ नाही भेटत, आज संडे होता म्हणून विचार केला चला आज व्हिडिओ बनवूयात एखादा तरी, कारण जॉबला जाते ना त्यामुळे टाइम नाही भेटत मला व्हिडिओ बनवण्यासाठी। तर चला बघा कसा जातो आजचा माझा दिवस। किचन आवरायचंय मला, खूप पसारा झाला इकडे पूर्ण। आता हे सगळं मी क्लीन करणार, भांडे पण पडलेत, भांडे घासून मग नंतर स्वयंपाकाची तयारी। आणि इकडे आहे असं बाहेरचं वातावरण, आभाळ आले, पाऊस पण येईल एखाद्या वेळेस। तर भांडे घासते आणि बोलते मग तुमच्यासोबत। तर इकडे माझं किचन क्लीन करून झालेलं आहे, बघू शकता। भांडे पण घासले, आता स्वयंपाक करणार। तर मी हिरव्या मिरचीची चिकनची भाजी बनवणार आहे। काय बनवू समजत नव्हतं, त्याच्यासाठी मी इकडं हे दाखव इथं वाटण काढून घेतलंय आणि आता फोडणी देणार। तेल टाकून घेणार थोडंसं। इथं मी आळणी चिकन शिजवून घेतले अगोदर, 2 शिट्ट्या दिल्या याला आणि आता फोडणी द्यायची। तेल गरम झाले, आता त्याच्यामध्ये हे वाटण टाकून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता मसाला चांगला फ्राय झालेला आहे। तर त्याच्यामध्ये चिकन मसाला टाकायचा, त्याच्यामध्ये मिरची वगैरे टाकलेली आहे त्यामुळे लाल तिखट वगैरे टाकायची गरज नाही। फक्त आपला जो सुहाना मटन मसाला आहे किंवा जे पण चिकन मसाला आहे तो ॲड करायचा आणि मिक्स करून घ्यायचं। बाहेर पक्ष्यांचा आवाज येतो तो इग्नोर करा। मसाला छान फ्राय झाला की त्याच्यामध्ये बॉईल केलेलं चिकन ॲड करायचं। चिकन मसाल्यामध्ये छान फ्राय झालं की जे आळणी पाणी राहिलेलं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि तुम्हाला लागेल तेवढं पाणी ॲड करायचं वरतून। मी थिकच बनवणार आहे त्यामुळे मी पाणी कमीच यूज करणार आहे याच्यामध्ये। आणि हे जे मिक्सरमध्ये मसाला राहिला होता तोही मी याच्यामध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये ॲड करून घेणार। नंतर चवीनुसार मीठ टाकायचं। भाजीला फोडणी देऊन झाली की मी गॅसवरती 10 मिनिटं भाजी शिजू दिली आणि एकीकडे कुकरमध्ये भात पण लावला, भात शिजायला टाकला आणि नंतर मी इकडे भाकरी करायला घेतल्या। मस्त 2 गरमागरम भाकरी बनवल्या, कारण जेवायला आम्ही दोघीच होतो आणि दोघींना एक एक भाकर बस झाली। आणि इकडे मी मस्त भाकर टाकली आणि खूप छान फुगली होती। तर इकडे माझ्या भाकरी झालेल्या आहेत, 2 भाकरी बनवल्यात मला आणि निशाला। आणि इकडे भात लावलाय कुकर मध्ये।
आणि तर भाजी पण झाली आहे तयार. स्वयंपाक झालाय करून, आता जेवणार आहेत आम्ही. आणि इकडे निशा टीव्ही बघतीये. तर जेवायला घेतलंय आम्ही आता. इथं आहे चिकन, भाकरी, इकडं भात आहे कुकरमध्ये, इकडे टीव्ही बघायचं चाललंय. आणि इकडे ही निशा सारखी म्हणती मला घेऊ नको व्लॉगमध्ये. आणि जेव. तर आमचं जेवण झाल्याच्या नंतर आम्ही दोघींनी आराम केला मस्त. आणि पिक्चर लागला होता लापता लेडीज, तो बघत बसलो आणि आराम केला थोडासा. आणि 4 वाजलेत आत्ता. खूप कंटाळा आला, बोर होतो खूप. आणि आमच्या इकडे पाऊस येतोय. थांबा तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने. खूप मोठा पाऊस आलाय आत्ता. हे बघू शकता. ही नवीन ब्लॉगर आहे आमची, तुम्ही बघा हिचा चेहरा दाखव ग. हाय, हॅलो गाईज. ही अशीच काहीतरी बोलत होती बालिशोनी. कोणतरी म्हणते का हॅलो गाईज? कोण ग? तूच म्हणती. नाही ग, कोणतरी म्हणते, मराठीच कोणतरी मुलगा आहे. ही दगड म्हणते का कपडे धुवायची? तरी दगड आपल्याला उचलण्यासारखं आहे का? तुला उचला म्हणून तर म्हणते तुला. तर तिथं आहे बघतो, छान आहे दगड. काय दिलं कपडे धुवायला? दिसला का? तर तिथं कोण उचलून आणणार तेवढा? तू आणखी. ही आमची ड्राय बाल्कनी आहे. थोडा पसार आहे इकडे. आमची वॉशिंग मशीन. आता पसार आहे, संसार म्हणलं पसार असतोच. ह्या बाईला सगळं माहिती आहे काय असतं काय नाही. हिचं पण 2 वर्षानंतर लग्न आहे गाईच. लग्नाला काय माझं वाटोळ होणार आहे गाईच. मला घेऊन नको कॅमेरा. समझ रहे हो? भिजायचंय का तुला? उडी मारी तू. मस्त पाऊस येतोय बाहेर आणि चहा प्यायची इच्छा होतीये, पण दूधच नाही आहे आमच्याकडं. मग आता आम्ही स्विगीवरून, इन्स्टामार्टवरून दूध मागवले. आता माहीत नाही ते पावसात कधी येतं, किती वेळ लागणार. मग आलं की मग मस्त चहा बनवणार आणि ब्रेड. आणि बघा बाहेर मस्त पाऊस येतोय. भेटू नंतर. तर स्विगीवरून सामान मागवलेलं आलंय. आता बघू ओपन करून काय काय आलंय. बिचारा पावसामध्ये आलं. इकडे मी हे बनाना मागवलेत, ब्रेड. साखर संपली होती, साखर मागवली 1 किलो. आणि हे दुधाचे 2 पॅकेट्स. तर आता मस्त अद्रकवाला चहा बनवणार आणि दोघी जणी एन्जॉय करणार. तर इकडे मास्टर शेफ निशा चहा बनवतीये. बघू कसा बनवती चहा. चांगला येतो का ग? हा येतो ना. चांगला बनव जरा. चांगलं म्हणजे कसा? चांगला कसा असतो? चांगला मस्त स्पेशल चहा. बघू कसा होतोय. फर्स्ट टाइम बनवते. वाट नको लावू चहाची फर्स्ट टाइम खोटारडी. चलो अभी गैस फुल करते और चाय उतार डालते. अरे पागल लड़की, ब्लैक टी है. मुझे लगा व्हाइट टी है. तुझा यहाँ से दिमाग मत खा मेरा. दिमाग है क्या तेरे पास? तू चाय बनाने के लिए कहा दिमाग. तुझे वही आता है सिर्फ. अच्छा तू बड़ी सुगरण. सुगरण ही हूँ मैं. तिकडे उघडं जा ना ग. ओपनच आहे की.
इकडे ब्रेड रोस्ट करायचं चाललंय मॅडमचं. बस झालं, टाक कर पण ते. वाव, गुड गर्ल. खूपच भारी. थोडं थोडं टाक. आणि तिकडं चहा शिजतो. पसारा इग्नोर करा गाईज. आम्ही आराम केलं जेवण करून. आता चहा वगैरे पिला ना मग पूर्ण परत एकदा भांडे घासायचे. चहा आणि ब्रेड तयार आहे. आता आम्ही मस्त एन्जॉय करणार. उठो, चलो जल्दी. हसायचा रिप्लाय दिलाय स्टोरीला. चलो जल्दी. नंदिनी पण हसायचा रिप्लाय दिलाय.